हॅलो मित्रांनो, नमस्कार. इंजिनियर एक ट्रेडर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण बघूया 5 मार्च 2025 रोजी मार्केटमध्ये काही सपोर्ट आणि रेजिस्टन्स आणि आज म्हणजेच मंगळवार रोजी झालेल्या हालचाली मार्केटमध्ये बघूया. आपण सांगितलं होतं गेल्याप्रमाणे की आपला सपोर्ट हा 22,000, पण मार्केट गॅप डाऊन ओपन झाले, 22,000च्या खाली ओपन झालं. त्यानंतर मार्केटने इनवर्स हॅमर तयार केला. हॅमर तयार करून मार्केटने वरच्या साईडला मूव्हमेंट दिली. जवळपास मार्केटने हॅमरची 21,970च्या जवळपास चालू आहे. 970 पासून तर मार्केट डबल परत रिकवर होऊन 22,100पर्यंत पोहोचले होते. जवळपास ते 22,100ला मार्केटने 11च्या सुमारास टच केले. तर त्यानंतर मार्केट जवळपास व्हॉलॅटिलिटी भरपूर होती. त्यानंतर मार्केटने परत 22,100ला टच करून पुन्हा खालच्या साईडला एक रिव्हर्सर दिला. त्यानंतर मार्केटने 22,032च्या आसपास सपोर्ट घेऊन परत मार्केट 22,100ला मार्केटने परत 22,100ला मार्केटने जवळपास 2च्या सुमारास टच केले. त्यानंतर मार्केट परत व्हॉलॅटाईल राहिले. त्यानंतर मार्केटमध्ये बघूया काही सपोर्ट आणि रेजिस्टन्स. मार्केटमध्ये आता जवळपास सपोर्ट नंबर हा एक राहील आपला 22,000 हा सपोर्ट एक नंबर झाला. 21,850 हा सपोर्ट नंबर 2 झाला. त्यानंतर रेजिस्टन्स, जर मार्केटने उद्या गॅपअप ओपन झालं, 22,100च्या वरी जर मार्केट निघालं तर मार्केट 22,300कडे म्हणजेच रेजिस्टन्स नंबर 2 22,300कडे मूव्हमेंट करायला तयार राहील. हे 2 सपोर्ट झाले. 22,000 हा इम्पॉर्टंट सपोर्ट राहिला आहे मार्केटमध्ये आता, कारण की खूप वेळेस मार्केटने 22,000वर सपोर्ट घेतला आहे. त्यानंतर हा सपोर्ट जर गॅप डाऊन ओपन झाले मार्केट तर डायरेक्ट 21,850कडे मार्केट मूव्हमेंट देऊ शकते. आणि रेजिस्टन्स 21,100च्या जवळपास मार्केटने क्लोजिंग दिलेलीच आहे. त्यानंतर रेजिस्टन्स 2 म्हणजेच 22,300च्या जवळपास आहे. तर मार्केटमध्ये जवळपास जो अमेरिकी बाजार आहे, काल त्यांनी टेरिफ लावले. म्हणजे 4 मार्च रोजी टेरिफ त्यांनी कॅनडा, मेक्सिको आणि चायनावर त्यांनी 10 ते 25% दरम्यान टेरिफ लावले आहे तिन्ही देशावर. तर त्यांना रिपीट चायनाने सुद्धा प्रत्युत्तर दिलेलं आहे की चायनासुद्धा त्यांच्यावर 10% जवळपास टेरिफ लावणार आहे. मार्केट काल US जवळपास USचे जो डाऊ जोन्स आहे तो 1.5% कोसळला होता. तर दुसरा जो नासडॅक आहे तो जवळपास 2.5% कोसळलेला होता.